हॅलो किड्स, आज आपण सिविक्सचा पुढचा चॅप्टर बघूया, डेसिफेरिंग द स्टिरियोटिपिकल सोसायटी. यातल्या एक 2-3 टर्म्स आहेत. त्याच्यामध्ये एक स्टिरियोटाईप आहे, एक प्रिज्युडाइज आहे आणि एक डिस्क्रिमिनेशन आहे. ह्या तिन्ही टर्म्स आहेत आणि त्या टर्मवरती एक केस स्टडी पण घेतलेला आहे महात्मा गांधींचा. या सगळ्या गोष्टी आपण इथे बघणार आहोत. स्टिरियोटाईप इज अ ग्रीक वर्ड. आता हे स्टिरियोटाईप म्हणजे काय? हा एक ग्रीक वर्ड आहे. स्टिरियो मीन्स सॉलिड आणि टायपोज मीन्स फिगर, इमेज, फॉर्म किंवा काइंड. आता हे नक्की स्टिरियोटाईप म्हणजे काय? त्याची डेफिनेशन जर सांगायची असेल तर ऑल पीपल ऑर थिंग्स विथ अ पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक्स आर द सेम. म्हणजे काय? एका टिपिकल किंवा पर्टिक्युलर कॅरेक्टरची लोकं ही सगळे सारखेच असतात. एखादं एक्झाम्पल घ्यायचं तर सगळे डॉक्टर म्हणल्यानंतर तुमच्या डोक्यात काय येतं की त्यांचं ॲप्रन असणार, त्याच्यानंतर स्टेथोस्कोप त्यांच्या गळ्यात असणार, या सगळ्या गोष्टी. राजकारणी म्हटल्यानंतर जॅकेट घातलेले, पांढरे कपडे घातलेले, अशी तुमच्या डोक्यात गोष्टी येतात. त्याला आपण काय म्हणतो? स्टिरियोटाईप. म्हणजे एका पर्टिक्युलर कॅरेक्टरच्या व्यक्ती किंवा गोष्टी ह्या काय असतात? सेम असतात. आता अजून एक गोष्टीचं इथे मी एक्झाम्पल घेतले. काही अजून काय आहे बघूया. सम पीपल परसिव्ह दॅट पीपल फ्रॉम विलेजेस आर कन्झर्वेटिव्ह अँड नॉन टेक्नॉलॉजिकल सॅव्ही. म्हणजे काही लोक असं समजतात की खेडेगावातली जी लोकं आहेत ना, ती काय आहेत? कन्झर्वेटिव्ह आहेत किंवा टेक्नो सॅव्ही नाही आहेत, त्यांना टेक्नॉलॉजी फारशी वापरता येत नाही. Thus, whenever they see a villager, they automatically feel that villagers must be old fashioned. म्हणजे एखाद्या जर खेडेगावातल्या माणसांना त्यांनी बघितलं तर त्यांचं ऑटोमॅटिक फिलिंग काय येतं की हा ओल्ड फॅशन आहे. अँड विल नॉट नो मॉडर्न टेक्नॉलॉजी. आणि त्याला मॉडर्न टेक्नॉलॉजी काही कळत नाही. बट इट इज नॉट ट्रू. पण हे काही खरं नाही आहे. आता इथे चित्रात दाखवलं आहे बघा, एक खेडेगावातला माणूस आहे, त्याच्या हातात लॅपटॉप पण आहे आणि तो मोबाईलवर पण बोलतोय. आणि तुम्ही सुद्धा आजूबाजूला बघितलं असेल तर सगळी जी खेडेगावातली लोकं आहेत किंवा अगदी सोपं एक्झाम्पल द्यायचं झालं तर तुमच्या घरी कामासाठी येणाऱ्या ज्या बायका आहेत त्यांच्याकडे सुद्धा हल्ली काय असतो? मोबाईल फोन असतो, व्हॉट्सअप असतं आणि हे सगळं ते वापरत असतात. आता इथं डोक्यात घेतलंय बघा, बायका म्हणजे काय? आपण म्हणतो की घरातलं काम करणाऱ्या. पण आता त्या काय आहेत? पुरुषांप्रमाणेच बाहेरची सुद्धा कामं करायला लागल्यात. इथं मुद्दाम काही चित्र मी दाखवली. त्याच्यामध्ये पहिली आहे ती लेडी काय करते बघा, तर बुलेट दुरुस्त करते. दुसरी आहे ती काय? बस चालवते. तिसरी आहे ती रिक्षा चालवते आणि चौथी आहे ती वेट लिफ्टर आहे. म्हणजे आपल्या डोक्यात कसं असतं? पुरुषांची कामं म्हणजे काय? बाहेरची. आणि हे सगळे ड्रायव्हिंग करणारे, मेकॅनिक असतील, रिक्षा चालवणारे असतील, वेट लिफ्टर असतील, तर हे सगळे काय आहेत? पुरुष आहेत. पण आता ती परिस्थिती काय आहे? बदलली आहे. आणि त्याच्याच बरोबर अपोजिट म्हणजे काय? स्त्रियांचं जे पूर्वी होतं की नाही, की मेहंदी काढणं असेल, घरात काम करणं असेल, वेगवेगळ्या डिशेस बनवणं असेल किंवा डान्स असेल, तर हे काय होतं? हे सगळं लेडीजचं डिपार्टमेंट आहे असं समजलं जायचं. पण आता तिथं पण काय झालंय? संजीव कपूरसारखा बघा एक शेफ आहे, फेमस शेफ आहे. त्याच्यानंतर मेहंदी काढणारी सुद्धा आता मुलं तुम्हाला दिसतील. डान्सर आहेत ते तुम्हाला मेल दिसतील. असं काही गोष्टी तुम्हाला आता हा फरक जाणवेल. कॉमन स्टिरियोटाईप जर विचार काय केला तर गर्ल्स आर नॉट गुड ॲट स्पोर्ट्स असं काही माणसांचं मत आहे. पण तसं खरं आहे का? तर नाही आहे. किंवा अजून एक गोष्टीचं एक्झाम्पल घेऊया की मुलगी म्हटलं की तिला पिंक कलर आवडतो आणि मुलगा म्हटलं की त्याला ब्लू कलर असतो. इवन तुमच्या शाळेच्या ड्रेसमध्ये सुद्धा अशीच आहे बघा. मुलींचा जो ड्रेस आहे तो काय आहे? पिंक आहे आणि मुलांचा काय आहे? ब्लू आहे. पण हे सगळं काय आहे? आपण असं समजतो की हे असं आहे. पण ते खरं आहे का? तसं तर नाही आहे. इथं अजून एक पिक्चर दिले मी, अर्बन वाईब्स आणि रुरल चार्म्स. पण तुम्ही बघा, ह्या दोन्हीतला जरी ह्याच्यात वातावरणातला फरक असला तरी दोन्हीकडची लोकं ही आता काय झालेली आहेत? ही एक्सपर्ट झालेली आहेत नवीन नवीन टेक्नॉलॉजीला. आता दुसरी टर्म आहे प्रिज्युडीज. प्रिज्युडीज म्हणजे काय? प्रिज्युडीज इज अ लॅटिन वर्ड. हा सुद्धा काय आहे? लॅटिन वर्ड आहे. प्री म्हणजे बिफोर म्हणजे आधी, आणि ज्युडिशियम मीन्स जजमेंट. आधीच ठरवलेलं माझं मत, त्याला काय म्हणतो आपण? प्रिज्युडीज. आता याचे डेफिनेशन करताना कशी करणार? An adverse opinion or learning formed without just grounds or before sufficient knowledge. आता याचं जर डेफिनेशन सांगायचे म्हटलं तर काय? सफिशियंट नॉलेज न घेता एखाद्या व्यक्तीविषयी आपण काय? स्वतःचं मत बनवणं. आता एक एक्झाम्पल इथं परत मी पिक्चर्स काही घेतली आहेत बघा. त्याच्यावरनं काय? पीपल फ्रॉम लोअर स्ट्राटा ऑफ सोसायटी आर डर्टी. म्हणजे खालच्या समाजातली जी लोकं आहेत ती काय आहेत? घाणेरडी असतात नेहमी. आता इथं 3 चित्र मुद्दाम दिली आहेत मी.
पहिलं चित्र काय आहे, त्या चित्रामध्ये त्या मुलांचे कपडे आहेत ते काय आहेत, फाटलेले आहेत. दुसऱ्या चित्रामध्ये काय आहे, यात तिथं घाण पाणी दिसतंय आपल्याला, पण तेच पाणी काय करतायत, ते पिण्यासाठी भरतायत. आणि खालच्या ह्याच्यात काय, त्यांना राहायला घर नाही आहे आणि ते खूप विचित्र अशा सगळ्या घरामध्ये, घर असं नाही म्हणता येणार त्याला, ती झोपडी आहे त्याच्यासारख्या त्याच्यामध्ये राहतात. मग ही लोक घाणेरडीच असतात असं आपण कशावरनं ठरवतो? आपण नॉलेज घेतलंय का? या मुलांना कपडे आहेत का घालायला चांगले, त्यांची परिस्थिती चांगली आहे का? दुसऱ्या फोटोमध्ये आपण म्हणतो की इतकं घाणेरडं पाणी प्यायसाठी त्यांनी भरलेलं आहे, पण त्यांच्याकडे दुसरी पाण्याची काही सोय आहे का? तिसऱ्या फोटोमध्ये आपण काय म्हणले, ही लोकं आहेत ती कशा घाणेरड्या ठिकाणी राहतात, पण त्यांना राहायला जागा आहे का? ह्या सगळ्या गोष्टींचंही आपण काय करतो, चौकशी न करता किंवा माहिती न घेता त्याच्यावरती आपण आपलं मत बनवतो की ही लोकं काय आहेत, खालच्या स्तरातली लोकं ही काय आहेत, ही अतिशय घाणेरडी असतात. आता प्रिज्युडाइज म्हणजे बघा, पूर्वी कसं व्हायचं, ब्लॅक अँड व्हाईट. किंवा दुसरी गोष्ट काय आहे, ज्यांना लेप्रेसी झाली, कुष्ठरोग झालेला आहे, अशांना हे सगळे लोक लांब ठेवायची. त्याच्यानंतर जी म्हणतो ना अपंग आहेत, डिसेबल आहेत, त्यांच्याविषयी बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा वेगळा आहे. किंवा जी ऑर्फेन अनाथ मुलं आहेत तर त्यांच्याविषयी बघण्याचा दृष्टिकोन हा लोकांचा काय असतो, आधीच वेगळा ठरवलं असतं की ही वेगळीच लोकं आहेत. पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कामं कुणी कुणी केली त्यांचे इथं फोटोग्राफ्स मी घेतले आहेत. आता जॉर्ज वॉशिंग्टन कार्वरविषयी बोलायचं झालं तर हे प्रख्यात सायंटिस्ट होते आणि ते ब्लॅक होते, अमेरिकेमध्ये होते आणि त्यांना काय व्हायचं, ब्लॅक होतं म्हणून त्या व्हाईट जी मुलं होती त्यांच्या शाळेत जाऊन दिलं नाही. तरीसुद्धा काय झालं, त्यांनी वेगवेगळे स्वतःचे प्रयोग सुरू ठेवले आणि इतके छान ते शेतकऱ्यांना मदत करून गेले. त्यांना प्लांट डॉक्टर असं पण म्हणायचे आणि खूप मोठी क्रांती केली. त्याचा उपयोग खूप साऱ्या अमेरिकेतल्या ब्लॅक फार्मर्स जे होते त्यांना त्याचा उपयोग झाला. म्हणजे ते ब्लॅक आहेत म्हणून ते चांगले नाही आहेत असं काही नाही, तर ते एक मोठे सायंटिस्ट होऊन गेले. दुसरा फोटो आहे बाबा आमटेंचा, म्हणजे जे कुष्ठरोग झालेली आहे, ज्यांना लिप्रेसी झालेली आहे, अशी लोक काय होती, समाजापासून लोक त्यांना लांब लांब ठेवत होती. मग बाबा आमटेंनी काय केलं, त्यांचं आनंद वन म्हणून जे आहे तिथं ह्या सगळ्या लोकांना आणलं, त्यांना ट्रीटमेंट दिल्या. त्याच्यानंतर ह्या लोकांना सगळ्यांना एक चांगलं व्यवसायाचं साधन मिळवून दिलं. म्हणून काय केलं, ह्यांचं महत्त्व खूप आहे. अजून एक फोटोग्राफ इथं दिसतोय तो नसीमा हुजरू, म्हणजे जे व्हीलचेअरवर किंवा अपंग म्हणतो ना, डिसेबल व्यक्ती आहेत, तर त्यांच्याविषयी त्यांनी खूप मोठं काम करून ठेवलंय. त्यामुळं काय, ही लोकांना पण ट्रीटमेंट चांगली दिली जात नव्हती, तर त्यांना यांच्यामुळे समाजात चांगलं स्थान मिळालं. नंतर आहे सिंधुताई सपकाळ. यांनी काय केलं, जी अनाथ मुलं होती, ऑर्फेंजमध्ये होती किंवा रस्त्यावरनं पडलेली, ज्यांना आई वडील कोणीही नव्हते, तर अशांना सगळ्यांना काय दिलं, त्यांनी आधार दिला. म्हणजे काय, आपण जे आधी मनात डोक्यात असतं ना आपल्या की ही अशीच आहेत लोक, तर तसं काही नाही. त्यांच्याविषयी या सगळ्यांनी काय केलं, नॉलेज घेतलं आणि त्यांना समाजात स्थान मिळवून दिलं. आता पुढची टर्म बघूया, डिस्क्रिमिनेशन. डिस्क्रिमिनेट कम्स फ्रॉम लॅटिन वर्ड डिस्क्रिमिनेटस. आता हा डिस्क्रिमिनेट हा जो वर्ड आहे हा लॅटिन वर्ड डिस्क्रिमिनेटस त्याच्यापासून तयार झाला. मीनिंग टू डिव्हाइड ऑर टू सेपरेट. त्याचा अर्थ काय, तर वेगळं करणं किंवा सेपरेट करणं असं आहे. मग त्याचं डेफिनेशन आपण बघूया. द प्रॅक्टिस ऑफ अनफेअरली ट्रीटिंग अ पर्सन ऑर अ ग्रुप ऑफ पीपल डिफरंटली फ्रॉम अदर पीपल ऑर ग्रुप ऑफ पीपल. म्हणजे काय, एखाद्या व्यक्ती किंवा ग्रुपला त्या दुसऱ्या एखाद्या व्यक्ती किंवा ग्रुपपासून काय आहे, वेगळं आहे असं समजायचं. आता इथं 2 चित्र दिली आहेत बघा मी. पहिल्या चित्रात काय आहे, ती 2 मुलं चालली आहेत आणि बाकीची लोक काय करतात, त्यांच्याविषयी कुजबुजतायत, काहीतरी बोलतायत. त्याच्यानंतर खालचं पिक्चर आहे, त्याच्यात काय म्हणतात, ती एक मुलगी बघा दुसरीकडे तोंड करून बसली आणि बाकीच्या दोघी तिच्याकडे बघून काय करतायत, हसतायत आणि बोलतायत. हे असं तुम्ही खूप ठिकाणी बघितलं असेल, तुमच्या स्कूलमध्ये बघितलं असेल, तुमच्या घराच्या आजूबाजूला बघितलं असेल, तुम्ही बाहेर जाता त्या ठिकाणी बघितलं असेल. म्हणजे काय, आपण काही लोकांना काय समजतो, वेगळे आहेत असं समजतो. आता डिस्क्रिमिनेशन अजून कुठे कुठे होतं, म्हणजे फरक दोन व्यक्तींमधला फरक किंवा ग्रुपमधला फरक कसा लोक बायफर्केट करतात आपण बघूया. आता पहिल्या चित्रामध्ये काय आहे, एक माणूस आहे तो व्हीलचेअरवर बसलाय आणि बाकीचे लोक काय करतात, त्याला हसतायत. म्हणजे काय, त्यांनी वेगळं ठरवलंय की नाही, हे आमच्यापेक्षा वेगळे आहेत. दुसऱ्या चित्रामध्ये काय आहेत की 3 लोक तिथं उभी आहेत आणि ती एका माणसाला काहीतरी विचित्र बोलतात. ते म्हणतात, यू आर नॉट अवर काइंड, तू काय आमच्यासारखा नाही आहेस, तू वेगळा आहेस, असं त्याला बायफर्केट करतात किंवा डिव्हाइड करतात. तिसऱ्या चित्रामध्ये काय बघितलं, वी डिड नॉट हायर पीपल लाईक यू. इथे एक माणूस नोकरीसाठी गेलाय तर त्याला सांगितलं जातं की तुमच्यासारखी माणसं आम्ही या जॉबला ठेवत नाही. अशा प्रकारचं एक डिस्क्रिमिनेशन असतं.
त्याच्यानंतर पुढच्या चित्रात काय म्हणलंय, दोन व्यक्ती बॅडमिंटन खेळतायत आणि तिथे एक छोटा मुलगा आलाय खेळायला. ते म्हणतात, छे किड्सना इथं अलाउड नाहीये, तुम्ही इथं यायचं नाही. त्याच्या पुढच्या चित्रात काय आहे, दोन माणसं काय करतात, हसतायत. कुणाला? एक जाड माणूस तिथं आहे, म्हणतो हा हा कसला जाड माणूस आहे असं म्हणून त्याला चिडवतायत. खालच्या चित्रामध्ये बघा, दोन मेल आहेत, जी माणसं आहेत ती काय करतायत, त्या फिमेलला वेगळं ठरवतात. आणि चौथ्या ठिकाणी त्याच्या पुढच्या पिक्चरमध्ये आपण काय बघितलं की दोन माणसं आहेत, ती एका माणसाला तिथनं हाकलून देतात. कशासाठी? तर तो आल्यानंतर किती घाणेरडा वास आला, जा इथून असं म्हणून त्याला तिथून हाकलून देतात. अशाच प्रकारचं डिस्क्रिमिनेशन आपल्याला इंडिपेंडन्स मिळालं त्याच्या आधी पण होतं. बिफोर इंडिपेंडन्स देअर वेअर प्लेसेस वेअर ओनली द ब्रिटिशर्स वेअर अलाउड इन क्लब्स अँड हॉटेल्स अँड इंडियन्स वेअर नॉट अलाउड. म्हणजे आपल्याला इंडिपेंडन्स मिळायच्या आधी काही हॉटेल्स आणि क्लब्स असे होते जिथं फक्त ब्रिटिशर्सच अलाउड होते आणि इंडियन्स अलाउड नव्हते. आणि ह्याला काय म्हणतात, सच पॉलिसीज आर डिस्क्रिमिनेटिव्ह इन नेचर. आणि ह्या सगळ्या पॉलिसीज म्हणजे काय, दोन व्यक्तींना वेगळं आहे हे ठरवतात. म्हणजे काही ठिकाणी असं म्हटलं जातं की हॉटेलच्या बाहेर पाटी लिहिलेली असायची की इंडियन्स आर नॉट अलाउड. त्याचा एक फोटोग्राफ पण मी इथं दिलेला आहे. आता ह्या तिन्ही टर्म्स म्हणजे काय, परत आपण एकदा बघूया. Stereotype is a preconception of an individual on the basis of company they are related with. आता हे स्टिरियोटाईप म्हणजे आपण काय समजतो, एखादी व्यक्तीची संगत ती कुठल्या मुलांबरोबर आहे किंवा कुठल्या व्यक्तींबरोबर आहे ह्याच्यावरती तो कसा आहे हे मत ठरवलं जातं. प्रिजुडाइज म्हणजे काय, आता आपली भावना होते की तो तसाच आहे. आणि डिस्क्रिमिनेशन म्हणजे काय, आता आपण ॲक्शन घ्यायला सुरुवात करतो. त्याचं एक एक्झाम्पल मी इथं घेतलंय. आता तुम्ही आजूबाजूला बघितले असेल बघा, गल्लीत खेळणारी मुलं असतात. गल्लीत खेळणारी मुलं म्हणजे काय, अशीच आहेत असं आपण म्हणतो. मग प्रिजुडाइज म्हणजे काय, मग मला अशी मनाची धारणा होते, माझी अशी भावना होते की ही मुलं काय आहे, वाया गेलेलीच आहेत. मग डिस्क्रिमिनेट मी करताना कशी करते, ग्राउंडवर खेळणारी मुलं आहेत ती काय आहेत, शहाणी आहेत. कुणापेक्षा, या गल्लीत खेळणाऱ्या मुलांपेक्षा. असं मी माझं मत आधीच ठरवून टाकते. म्हणजे काय, गल्लीत खेळणारी मुलं मी काय म्हटलं आधी, स्टिरियोटाईप म्हणजे काय, अशीच असतात. मग माझी धारणा काय झाली, ती वाया गेलेलीच असतात. हे काय होतं, माझं मत कन्फर्म होतं. आणि नंतर मी काय म्हणते, यांच्यापेक्षा ती ग्राउंडवर खेळणारी मुलं बघा किती चांगली आहेत. असं काय करते मी, या दोन्ही मुलांना काय करते, वेगवेगळं दाखवते. लक्षात आलं या तिन्ही टर्म्स. आता अजून काही एक्झाम्पल्सवरनं बघूया. आता हे डिस्क्रिमिनेशन कशा कशा प्रकारचं होतं, तर पहिली गोष्ट काय, ऑन द बेसिस ऑफ रिलिजन. हा हिंदू आहे, हा मुसलमान आहे, हा शीख आहे, हा ख्रिश्चन आहे, असं लोकांना वेगळं वेगळं दाखवलं जातं. त्याच्यानंतर दुसरं चित्र काय, ऑन द बेसिस ऑफ कास्ट और अनटचॅबिलिटी. आता ही अनटचॅबिलिटी तुम्हाला फारशी दिसून येत नाही, पण आपल्याला इंडिपेंडन्स मिळायच्या आधी हे जास्त होतं. मग ह्या कास्ट ह्यांची वेगळी आहे म्हणून ही माणसं वेगळी, त्यांची कास्ट ती आहे म्हणून ती माणसं वेगळी, असं लोकांना वेगळं वेगळं ठरवलं जायचं. त्याच्यानंतर मेल फिमेल हा एक फरक. इथं फक्त काय, जेंट्सच हे वेटलिफ्टिंगचं काम करू शकतात, जेंट्सच फक्त हे चालवू शकतात, कार चालवू शकतात, जेंट्सच फक्त बस चालवू शकतात. पण मगाशी आपण जसं बघितलं तशी आता परिस्थिती काय राहिलेली नाहीये. त्यामुळं अशा प्रकारे पण डिस्क्रिमिनेशन तुम्हाला बघायला मिळतं. किंवा इव्हन पूर्वीच्या काळात काय व्हायचं, मुलगी असली तर तिला घरातलं शिळं अन्न द्यायचं, मुलगा असेल तर काय तिला ताजं अन्न द्यायचं, सगळ्या फॅसिलिटीज आहेत त्या मुलांना जास्त दिल्या जायच्या मुलींच्या पेक्षा. असं डिस्क्रिमिनेशन सुद्धा होत होतं. पुढे आहे ऑन द बेसिस ऑफ स्किन कलर, ब्लॅक अँड व्हाईट. म्हणजे आपल्या इथं ही गोष्ट अशी फारशी जाणवत नाही, पण बाहेरच्या देशांमध्ये, अमेरिकेमध्ये अजून सुद्धा ही गोष्ट तुम्हाला बघायला मिळेल की ब्लॅक पॉप्युलेशन आणि व्हाईट पॉप्युलेशन म्हणजे जी गोरी लोक आणि काळी लोक ह्यांच्यातला भेदभाव असतो, हा सुद्धा काय होतो, हा पुन्हा पुन्हा दिसतो आपल्याला. मग असा भेदभाव जगामध्ये काय कुठं कुठे होता, त्याच्यानंतर मग महात्मा गांधीने त्याच्यासाठी काय रोल प्ले केला ते आता आपण बघणार आहे. केस स्टडी महात्मा गांधी. Gandhiji resided in South Africa from 1893 to 1914. आता 1893 to 1914 इथपर्यंत गांधीजी साऊथ आफ्रिकेमध्ये राहिले. He developed ideas and methods that would profoundly influence the history of not only India but also of the world. मग तेव्हा काय झालं, त्यांच्या ज्या गांधीजींनी ज्या आयडियाज आणि मेथड ज्या डेव्हलप केल्या त्याचा इन्फ्लुएन्स फक्त भारताच्या इतिहासावर झाला नाही तर पूर्ण जगावर सुद्धा झाला.
Indians in South Africa as well as local black population faced racial discrimination and prejudice. आता काय झालं की साऊथ आफ्रिकेमधले भारतीय आणि तिथली लोकल जी ब्लॅक पॉप्युलेशन होती त्यांना या रेशियल डिस्क्रिमिनेशनला आणि प्रिज्युडिसला काय झालं सामोरं जावं लागलं. म्हणजे ते इंडियन्सना सुद्धा काय मानत होते, ब्लॅकच मानत होते. गांधीजी हॅड पर्सनली अंडरगॉन द ह्युमिलेशन इन साऊथ आफ्रिका. आता गांधीजी जेव्हा हे साऊथ आफ्रिकेमध्ये होते त्यांना सुद्धा काय झालं, ही अशी अपमानकारक वागणूक दिली गेली होती. He was once hurled out of a train when he declined to travel in a third class coach even when he had a first class ticket. इथं चित्र पण दाखवलंय बघा. गांधीजींकडे तेव्हा काय फर्स्ट क्लासचं तिकीट होतं तरी सुद्धा काय त्यांनी थर्ड क्लासमध्ये जाऊन बसावं म्हणून गांधीजींना तिथल्या लोकांनी काय केलं, रेल्वेतनं बाहेर काढलं. Indians and local black population were also debarred from entering many hotels in South Africa. आणि या साऊथ आफ्रिकेमध्ये काय होतं, इंडियन्स आणि तिथले जे लोकल ब्लॅक पॉप्युलेशन होतं त्यांना काय होतं, बऱ्याचशा हॉटेलमध्ये एंट्रीज दिली जात नव्हती किंवा मनाई होती जाण्यासाठी. He became very angry with such discriminative policies. आणि गांधीजींना त्यामुळे अशा डिस्क्रिमिनेटिव्ह ज्या पॉलिसीज होत्या त्याच्याबद्दल प्रचंड राग होता. He, with the help of Indians as well as black political leader in South Africa, fought against the racial discriminative policies. मग त्यांनी काय केलं, तिथं साऊथ आफ्रिकेत असणारे इंडियन आहे, त्याच्यानंतर ब्लॅक पॉलिटिकल लीडर साऊथ आफ्रिकेतले जेवढे होते त्यांच्याशी काय केलं, त्यांनी या रेशियल डिस्क्रिमिनेशन पॉलिसीज विरुद्ध लढा दिला. रेशियल म्हणजे काय, ब्लॅक अँड व्हाईट, ज्यांचा वंशभेद म्हणजे कलर ज्यांचा वेगळा आहे असे. हिज एफर्ट शेप द हिस्ट्री ऑफ नॅशनलिझम इन साऊथ आफ्रिका. आणि त्यांनी जे काही हे प्रयत्न केले त्यामुळं आफ्रिकेमध्ये नॅशनलिझम म्हणजे देशप्रेम जे आहे त्याची हिस्ट्रीला एक आकार मिळाला, एक शेप मिळाला. ही वॉज अ क्रुसाडर अगेन्स्ट कास्ट सिस्टीम इन इंडिया. आणि भारतात देखील हे गांधीजी होते हे कास्ट सिस्टीमच्या अगदी विरोधात होते. ही चॅलेंज अन ओल्ड कास्ट सिस्टीम अँड ट्राय टू इरॅडिकेट द प्रॅक्टिस ऑफ अनटचॅबिलिटी. मग त्यांनी काय केलं, इथल्या ह्या ओल्ड एज कास्ट सिस्टीम जी आपली होती ना त्याला काय केलं, चॅलेंज दिलं आणि अनटचॅबिलिटीला पूर्ण काढून टाकण्यास मदत केली. ही लॉन्च मुवमेंट अगेन्स्ट अनटचॅबिलिटी. त्यांनी ह्या अनटचॅबिलिटीच्या विरोधात एक मुवमेंट लॉन्च केली. ही स्टार्टेड न्यूजपेपर सच एज हरिजन बंधू अँड हरिजन सेवक. त्यांनी वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळी वर्तमानपत्र सुरू केली, न्यूजपेपर सुरू केले. मग त्याच्यात इंग्लिशमध्ये होतं ते हरिजन होतं, गुजरातीमध्ये होतं ते हरिजन बंधू होतं आणि हिंदीत एक न्यूजपेपर सुरू केला त्याचं नाव होतं हरिजन सेवक. ही वेंट ऑन अ टूर अँड एनलाइटन द इंडियन्स ऑन द इव्हिल्स ऑफ अनटचॅबिलिटी. गांधीजींनी काय केली, एक यात्रा, एक टूर काढली आणि भारतीयांना ह्या अनटचॅबिलिटीचं जे इव्हिल आहे त्याच्याविषयी शहाणं करायला नॉलेज दिलं. आता इथं हे 3 पेपर दिलेत बघा. मी मगाशी म्हटलं ना की हरिजन जो इंग्लिशमध्ये होता, त्याच्यानंतर हरिजन बंधू हा काय होता गुजरातीमध्ये होता आणि हरिजन सेवक हा काय होता हिंदीमध्ये होता. हे 3 न्यूजपेपरचे मला फोटोग्राफ मिळाले ते इथं मी दाखवले. आता हे सगळं जे काही आहे ना डिस्क्रिमिनेशन, लोकांना वेगळं दाखवणं असेल, या सगळ्या गोष्टी आहेत. मग ह्याच्यात आपल्या गव्हर्नमेंटनी काय ॲक्शन घेतली, त्या गव्हर्नमेंटचा किंवा कॉन्स्टिट्यूशनचा रोल काय होता, ही इनइक्वॅलिटी जी आहे ना असमानता लोकांमधली, तो हा वेगळा, ही जी इनइक्वॅलिटी आहे हे कमी करण्यासाठी आपल्या कॉन्स्टिट्यूशननी काय काय केलं बघूया. Constitution played an important role in eradicating inequality in Indian society. आपल्या कॉन्स्टिट्यूशननी ही इनइक्वॅलिटी काढून टाकण्यासाठी इंडियन सोसायटीतली खूप मोठा रोल प्ले केला. काय काय केलं बघूया. अप्रूव्ड राईट टू इक्वॅलिटी ॲज फंडामेंटल राईट. आणि आपल्याला काय केला, हा फंडामेंटल राईट टू इक्वॅलिटी हा बेसिक किंवा फंडामेंटल राईट आपल्याला दिला. त्यामुळं काय काय झालं, एव्हरीबडी इज इक्वल बिफोर लॉ. आता ह्या लॉच्या समोर सगळेजण काय आहेत, इक्वल आहेत. नो बडी शॅल बी डिस्क्रिमिनेटेड ऑन द बेसिस ऑफ रेस, रिलिजन, कास्ट, सेक्स ऑर प्लेस ऑफ बर्थ. त्यामुळं हा गोरा किंवा काळा आहे
किंवा हा हिंदू आहे, हा मुसलमान आहे, ह्याची जात अशी आहे, तो त्या जातीचा आहे, किंवा ही स्त्री आहे, हा पुरुष आहे, किंवा हा या ठिकाणी राहतो, तो त्या ठिकाणी राहतो, असं आपण कुठलाही भेदभाव करायचा नाही किंवा तो केला जाणार नाही, असं आपल्या कॉन्स्टिट्यूशननी ह्या आपल्याला राईट टू इक्वॅलिटी देऊन ते काय केलं, सपोर्ट केला. आता तुमच्या आजूबाजूला बघा, मी पुन्हा इथं तेच दिले की पहिल्या ह्याच्यात काय आहे, मेल फिमेल हा बायफर्केट केला जातो. कारण मी म्हणलं तसं पूर्वीच्या काळी व्हायचं काय, मुलींना घरी बसवलं जायचं आणि मुलांना फक्त शाळेत जाऊ दिलं जायचं. किंवा तिसऱ्या चित्रामध्ये बघा की पुढं बसलेली सगळी व्हाईट लोक आहेत आणि मागं बसलेली सगळी काय आहे, ती ब्लॅक पॉप्युलेशन आहे. त्याच्यानंतर मुलगा आणि मुलगी ह्यातला परत फरक, त्याच्यानंतर हा वेगळ्या जातीचा आहे, हा धर्माचा आहे, ह्याच्यावरती आता लोकांना तुम्ही डिस्क्रिमिनेट करू शकणार नाहीत. आता ह्याच्यासाठी केलं काय बघा, इन 2015 द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज लॉन्च अ स्कीम बेटी बचाव बेटी पढाव सेव डॉटर एज्युकेट डॉटर टू ॲड्रेस द इश्यूज सच ॲज जेंडर इम्बॅलन्स अँड इवन डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट गर्ल चाइल्ड इन द इंडियन सोसायटी. बघा, आपल्याला इंडिपेंडन्स मिळून इतकी वर्ष झाली, पण 2015 काय केलं, गव्हर्नमेंटनी एक स्कीम लॉन्च केली, बेटी बचाव बेटी पढाव. हे करण्याचं कारण असं होतं की आपल्या सोसायटीमध्ये फार पूर्वीपासून मुलांना जास्त महत्त्व आहे. तेव्हा मग काय व्हायचं, जेव्हा एखादी लेडी प्रेग्नंट असेल तर तिची सोनोग्राफी केली जायची आणि मग त्याच्यात कळायचं की मुलगा आहे किंवा मुलगी. मग जर मुलगी असेल तर तिला काय व्हायचं, त्या पोटातच मारलं जायचं. आणि ह्याच्यामुळं काय झालं, मुलांची संख्या सोसायटीमध्ये खूप वाढली आणि मुलींची संख्या काय झाली, खूप कमी झाली. आणि दुसरी गोष्ट काय की घरात सुद्धा तिला वागणूक देताना मुलाला प्राधान्य दिलं जायचं. मग अशी मी म्हटलं तसं शिळं जे काही अन्न असेल ते सगळं काय द्यायचं, मुलीला द्यायचं. शिकवायचं असेल तर ते फक्त मुलाला शिकवायचं, त्याला सगळ्या फॅसिलिटी द्यायच्या, मुलीला द्यायच्या नाहीत. ह्या गोष्टी अजून सुरू होत्या. त्यामुळं मग ही गव्हर्नमेंटनी स्कीम काय केली, हे जेंडर इम्बॅलन्स हा कमी करण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट काय, ह्या गर्ल चाइल्डच्या अगेन्स्ट हे डिस्क्रिमिनेशन, हा भेदभाव, मुलगा आणि मुलगी हा भेदभाव कमी करण्यासाठी म्हणून ही बेटी बचाव आणि बेटी पढाव ही काय केली, नरेंद्र मोदींनी स्कीम लॉन्च केली. आणि ह्याच्यातनं आपल्याला काय लक्षात येतं की हे दोन्हीही काय आहेत, मुलगा मुलगी हे काय आहेत, इक्वल आहेत. इवन तुम्हाला सांगते, पूर्वीच्या काळी काय व्हायचं, मुलीचं लग्न करायचं असेल की तिला डावरी म्हणजे हुंडा द्यायला लागायचा. त्यामुळं ती एक बोज आहे असं आईबाबांना वाटायचं. त्यामुळं आता ह्या सगळ्या गोष्टी त्यामुळं काय झाल्या, कमी झाल्या. दुसरं, स्पेशल प्रोव्हिजन्स फॉर सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास ऑफ सिटीजन्स ऑर फॉर SC अँड ST. जसं आपल्याला इंडिपेंडन्स मिळाला तसं काही आपला समाज होता हा सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड होता. मग त्यांना पुढं कसं आणायचं, त्यांची डेव्हलपमेंट कशी करायची, याच्यासाठी गव्हर्नमेंटने काय केलं, या दोन्हीतला जो डिफरन्स होता की जे वेल एज्युकेटेड किंवा डेव्हलप लोक होती आणि दुसरी जी अनडेव्हलप लोक होती यांच्यातला गॅप कमी करायसाठी गव्हर्नमेंटने काय केलं, काही स्पेशल प्रोव्हिजन्स केल्या जे सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड होते. मग त्याच्यात काय होतं, शेड्यूल्ड कास्ट लोक होती, शेड्यूल्ड ट्राईब्समधली लोक होती, त्यांच्यासाठी काय केल्या, स्पेशल प्रोव्हिजन्स केल्या. मग त्यांना नोकरीमध्ये किंवा शिक्षणामध्ये काय आहे, स्पेशल फॅसिलिटीज गव्हर्नमेंटने देऊ केल्या. त्याचं रिझन असं होतं की ते बाकीच्या लोकांबरोबर त्यांच्यातही ती डेव्हलपमेंट दिसावी. आता अजून एक प्रोव्हिजन काय होती, तर अनटचॅबिलिटी इन एनी फॉर्म इज प्रोहिबिटेड. जर असं कोणी पाळत असेल, अनटचॅबिलिटी आहे, ही व्यक्ती वेगळी आहे, तिने लांब बसायचं, तिला वेगळं पाणी द्यायचं, तिला वेगळं ताट जेवायला द्यायचं, असं जर कोणी करत असेल तर या सगळ्यावर काय असली आता बंदी आणली आहे. It provides equal opportunities to all citizens relating to employment. आणि आता नोकरीमध्ये सुद्धा सगळ्यांना समान संधी मिळते, समान संधी आहे काय, ही इक्वल अपॉर्च्युनिटी देते. आता इथं काही पिक्चर्स मुद्दाम दिलेत बघा. पूर्वी काय होते, हे हरिजन किंवा ही जी लोकं होती किंवा खालच्या समाजातली लोकं होती त्यांना पाणी देताना सुद्धा खूप वर्ण दिलं जायचं, त्यांना वेगळ्या ताटलीत जेवायला दिलं जायचं, त्यांना बसण्यासाठी सुद्धा जागा वेगळी असायची. काही काही तर तळी अशी होती किंवा ठिकाणं अशी होती की जिथं त्यांना येऊन दिलं जायचं नाही. त्याच्यानंतर ही लोकं खूप वेगळी आहेत हे त्यांना सारखं जाणवून द्यायचं. आणि यासाठी काय केलं तर गांधीजींनी आणि आंबेडकरांनी खूप मोठे प्रयत्न केले आणि ही अनटचॅबिलिटी होती ही काय केली, ही भारतातून काढून टाकली. अजून एक गोष्ट काय झाली तर प्रोहिबिटेड यूज ऑफ एनी टायटल विच इज नॉट मिलिटरी ऑर अकॅडमिक इन नेचर. म्हणजे मिलिटरी आणि अकॅडमिकमध्ये
ज्या काही टायटल्स दिले जातात, म्हणजे अगदी डॉक्टर असेल, ॲडमिरल असेल, अशा पदव्या हे टायटल्स सोडून इतर सगळ्या जे टायटल्स होते ते गव्हर्नमेंटनी कॅन्सल केले. मग त्याच्यात काय होतं, पूर्वी सर ही पदवी होती, राजा, त्याच्यानंतर राय बहादूर, सवाई, रावसाहेब, त्याच्यानंतर जमीनदार, तालुकदार, अशा वेगवेगळे टायटल्स पूर्वी होते. नंतर काय केले ह्यांनी आपल्या कॉन्स्टिट्यूशननी काय केले तर फक्त मिलिटरी आणि अकॅडमिक एवढेच टायटल ठेवले आणि बाकी सगळे काय केले, काढून टाकले. इथे हा चॅप्टर आपला संपतो. काय काय बघितलं आपण? स्टिरियोटाईप म्हणजे काय, प्रिजुडिस म्हणजे काय, डिस्क्रिमिनेशन कशाला म्हणायचं, मग ते कुणाकुणाच्या डिस्क्रिमिनेशन केलं जातं, मग गांधीजी अशा डिस्क्रिमिनेशनला त्यांनी पण फेस केले, रेशियल डिस्क्रिमिनेशनला, मग त्यांच्याविषयी थोडा अभ्यास केला, त्यांनी काय काय एफर्ट्स घेतले ते आपण बघितले. आणि अजून काय, कॉन्स्टिट्यूशननी ह्या इनइक्वॅलिटी कमी करण्यासाठी आपले काय काय रोल प्ले केला ते आपण ह्या चॅप्टरमध्ये बघितलं. या 3 टर्म्स खूप महत्त्वाच्या आहेत, ज्याच्यामध्ये स्टिरियोटाईप, प्रिजुडाइज आणि डिस्क्रिमिनेशन हे समजलं की पुढे पुढे आपल्याला असे शब्द परत आले तर तिथं काय म्हणणं अपेक्षित आहे हे सगळं आपल्याला कळेल. ह्या टर्म्स परत एकदा लक्षात राहण्यासाठी परत एकदा हा व्हिडिओ बघा. त्याच्यानंतर आपल्या ॲपवरती आणि वेब पोर्टलवरती ह्याच्यातले PPT आहे, वर्कशीट आहे आणि क्विज पण आहेत. सो हिअर एंड्स द चॅप्टर डेसिफिअरिंग अ स्टिरियोटिपिकल सोसायटी. थँक्यू.